केंद्र सरकार या पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा डिलिमिटेशन विधेयक मांडणार आहे आणि राज्यात ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्याचा या विधेयकाशी संबंध आहे। 3 महिन्यांपूर्वी जे विधेयक लोकसभेत 63 मतांनी पडलं होतं तेच विधेयक सरकार पुन्हा एकदा आणणार आहे आणि आता 3 महिन्यात अनेक विरोधी खासदार ज्यांनी या बिलाच्या विरोधात मतदान केलं होतं ते पुन्हा बिलाच्या बाजूने मतदान करायला तयार झाले आहेत। हा सगळा खेळ फिरतोय तो 63 या आकड्याभोवती। 3 महिन्यात अशी काय जादू झाली, सरकारनं या 63 आकड्यांची जुळवाजुळव कशी केली, आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। 50% सरसकट देशात वाढ आली तर कुणाचा विरोध आहे का? मी स्वतः, शिवसेना स्वतः, असं दोघेची आम्ही सगळ्यांनी सांगितलं हा लोकसंख्येपेक्षा हा जास्त योग्य आम्हाला वाटतं। जे करायचं आहे, जर चांगला प्रस्ताव असेल, मनात काही दुसरं नसेल तर मग आम्हाला इंडिया अलायन्सला एकत्र का नाही बोलत की बाबा जो काही प्रस्ताव आहे हा आम्हाला बरा वाटतोय। माझं स्वतःचं DMK, तृणमूल, सपा सगळ्यांशी बोलणं झालं, काँग्रेसशी बोलणं झालं आणि मोठी हा प्रस्ताव जेव्हा आला तेव्हा आम्ही सगळे म्हणलो की इंडिया अलायन्सच्या माध्यमातून आपण या सगळ्याचा विचार करायला हरकत नाही, कारण का कुठल्याच राज्यावर ह्याच्यात काही अन्याय होत नाही असं दिसतंय। डिलिमिटेशन विधेयकाचा मार्ग मोकळा। शरद पवार आणि ठाकरेही डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार। 3 महिन्यात अशी काय जादू झाली? 17 एप्रिल हाच तो दिवस आणि हीच ती वेळ ज्या दिवशी महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झालं। 12 वर्षात मोदी सरकारला लोकसभेतला हा पहिला झटका होता। 12 वर्षात पहिल्यांदाच बिल पडलं होतं। या बिलात काय आहे तर 2 विधेयकं महत्वाची आहेत। एक महिला आरक्षण घटना दुरुस्ती नारी शक्ती वंदन विधेयक, ज्यामध्ये महिलांना 33% आरक्षण दिलं जाणार आहे, आणि दुसरं आहे मतदारसंघ पुनर्रचना आणि घटना दुरुस्ती विधेयक। या विधेयकात खासदारांची संख्या 543 वरून 850 इतकी होणार आहे। ही दोन्ही विधेयकं एकमेकांवर अवलंबून आहेत। मुळात खासदारांची संख्या वाढवण्याची आवश्यकता काय आहे? 1977 नंतर खासदारांची संख्या वाढली नाही आणि त्यामुळे लोकसभेतील प्रतिनिधित्व पण वाढलेलं नाहीये। आता 20 ते 22 लाख मतदारांचा मतदारसंघ असतो आणि त्यामुळे योग्य वेळ देता येत नाही आणि जो निधी दिला जातो तो सुद्धा अपुरा पडतो आणि म्हणूनच एका मतदारसंघाचे 2 मतदारसंघ करण्याची आता आवश्यकता आहे आणि त्यानुसार राज्यातली जागांची संख्या 50% वाढवण्याची गरज आहे। एनडीए सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक आणलं त्यावेळी ते नामंजूर झालं। 62 मतांनी विधेयक पडलं आणि अमित शहा आणि त्यांच्या टीमनं पुढच्या 3 महिन्यात चित्र बदलायचं ठरवलं, चक्र फिरवायला घेतली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, डिलिमिटेशनच्या बाबतीत जर गरज असेल तर सरकारने प्रस्ताव द्यावा। 50% जो कॅप आहे तो जर सगळ्या इंडिया अलायन्सची आम्ही चर्चा करू आणि योग्य आणि लोकप्रतिनिधी आणि मायबाप जनतेच्या हिताचा असेल तर आमची कुठल्याही विधेयकाला चर्चा करायची तयारी आहे। बघा, हे जे बिल आहे हे बिल या अधिवेशनात येणार की नाही याच्याविषयी अद्याप काही ठरलेलं नाही। ते जेव्हा बिल येईल तेव्हा आम्ही सगळे बसून निर्णय घेऊ। मागच्या अधिवेशनामध्ये सरकारशी या संदर्भात चर्चा झाली होती, हे बिल कशा प्रकारे विधेयक असायला पाहिजे। त्याच्यामध्ये मग आमच्या पक्षातर्फे अरविंद सावंत त्या बैठकीला होते, सुप्रियाताई सुळे होत्या, समाजवादी पार्टीचे नेते होते आणि सामुदायिक निर्णय घेतला जाईल जो काय घ्यायचा आहे तो। आता पावसाळी अधिवेशनात सरकार पुन्हा ही दोन्ही विधेयकं मांडणार आहे। त्यासाठीचा सरकारचा गृहपाठ पक्का झालाय। सगळा खेळ फिरत होता तो 63 आकड्याभोवती। सरकारला 63 मतांची जमवाजमव करायची होती। DMKचे 22 खासदार, तृणमूलचे फुटून नॅशनल सिटीझन पक्षात गेलेले 20 खासदार, शरद पवार गटाचे 10 खासदार, ठाकरेंचे शिंदेच्या शिवसेनेत गेलेले 6 खासदार, ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 खासदार, या सगळ्याची बेरीज 61 पर्यंत जातीये। यामधला DMK थेट विधेयकाच्या बाजूने मतदान करेल किंवा गैरहजर राहून सरकारला मदत करेल असा अंदाज बांधला जातोय। थोडक्यात 63 खासदारांची जमवाजमव झालीय। त्यामुळे आता कुठेतरी उपरती आली असेल, सद्बुद्धी आली असेल तर चांगली गोष्ट आहे आणि सर्वांनीच महिला आरक्षणाला सपोर्ट केला पाहिजे। शेवटी महिला लाडक्या बहिणी ज्या आहेत
लाडकी बहीण महाराष्ट्रामध्ये लाडकी ठरली, लोकप्रिय झाली. आणि आपल्याला मी सांगू इच्छितो की या महिला आरक्षणामुळे महिलांना देखील न्याय मिळेल आणि महिला देखील कर्तबगार महिला आहेत आणि त्यांना अधिकार मिळेल आणि खऱ्या अर्थाने विकासाचा जो काही वेग जो आहे त्यांना वाढवता येईल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिलाला विरोध करणारे विरोधक 3 महिन्यात सरकारच्या बाजूने आलेच कसे? सत्तेत नसल्यानं शरद पवार गटाचे आमदार आणि खासदार अस्वस्थ होते. शरद पवार एनडीएमध्ये जाण्याची चर्चा आहे, म्हणजेच पवारांचं मन वळवण्यात भाजपला यश आलंय. ठाकरेंचे 6 खासदार फुटल्यावर ठाकरेंची शिवसेना कमकुवत झाली. बंगालच्या निकालानंतर तृणमूलमधील अस्वस्थता ओळखून योग्य वेळी घाव घालत पक्ष फुटला. काँग्रेसनं विजय जोसेफला पाठिंबा दिल्यानंतर डीएमके आणि काँग्रेसचं बी नसलं. या सगळ्या नाराजीची योग्य बेरीज अमित शहांनी केली. विधेयकाच्या विरोधात असलेले विधेयकाच्या बाजूने आले. पवारांची राष्ट्रवादी आणि डीएमकेचे स्टॅलिनही बिलाच्या बाजूने येणार म्हटल्यावर काँग्रेसनं आगपाखड करायला सुरुवात केली. टीएमसीमध्ये फूट पडल्यानंतर अयशस्वी ठरलेल्या विधेयकाच्या नवीन आवृत्तीला पाठिंबा देण्यासाठी निर्णायक मतं मिळवण्याकरता भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि द्रमुक यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष आणि द्रमुक अयशस्वी ठरलेल्या विधेयकाच्या खऱ्या उद्देशाबद्दल स्पष्ट विचार करणार आहेत आणि अशी अपेक्षा आहे की ते भविष्यातही आपल्या भूमिकेवर ठाम राहतील, असं ट्विट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी केलंय. या दोन्ही विधेयकांना वाढता पाठिंबा आणि वाऱ्याची बदललेली दिशा पाहता प्रत्यक्ष बिल सभागृहात मांडल्यावर काँग्रेसही काय करणार याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी, मुंबई.